सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। माता की वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून मन्मथ मौली माऊलीचा पावन सानिध्य प्राप्त करण्याकरता निघालेले सर्व भाविक भक्त, या सर्व भक्तांच्या सेवेमध्ये तत्पर अडस नगरी या सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करू। या पदयात्रेतील लंबा सफर, मोठा मार्ग म्हटलं राडीहून अडसपर्यंत फार दूरचा प्रवास आहे। प्रतिवर्ष प्रवास करून इथं आलेले भक्तांच्या एवढा थकवा या ठिकाणी झालेले असते। आज त्या थकवा दूर करण्याचा एकमेव टाणिक आपल्या या संगीतकार कलाकार मंडळी
तुमच्या संपूर्ण देहभान विसरून ते गीत गातात आणि तेवढंच देहभान विसरून तुम्ही श्रवण करतात, लक्ष राहत नाही. आणि विसर पडण्यासारखं बोलणे म्हणजे एक कला लागते. ते कला सगळ्यांजवळ येत नाही. एक ऊर्जा निर्माण होते. कधी न बोललेले जे माता कर्नाटकहून हुबळी, काही जवळ नाही, जवळजवळ 1100 किलोमीटर आहे, तेवढा लांबून ते माताजी या ठिकाणी येऊन तुमचं सगळ्यांचं पाहून त्यांना बी वाटलं थोडा कन्नड मध्ये थोडा मी बी म्हणावं. मला संगीत येत नाही, परंतु या ठिकाणी ते आतला जो भाव आहे त्यांना या ठिकाणी प्रकट करायचं होतं. त्याचप्रमाणे इथं अनेक कलाकार त्या गीतेच्या माध्यमातून अनेक अनुभव तुम्हाला ऐकायला या ठिकाणी मिळते. किती सुंदर ते बोलले बघा. किती लोक लक्षात ठेवले मला माहिती नाही. ज्यांच्यावरती आमचं प्रेम आहे त्या प्रेमाच्या पोटी अनेक गोष्टी आपण बाजूला सारतो आणि बाजूला सारत नसेल तर त्या प्रकारचे एक कला त्या ठिकाणी आपण निर्माण करतो. तर पूर्वी प्रारंभ करताना गजानन भंडारी ज्यांच्यावरती आमचं प्रेम आहे तो माझा मनमत. अशा माझा मनमतांच्या धाव घेत असताना अनेक प्रकारच्या अडचणी देणारे लोक राहतात. परंतु त्यांच्या अडचणी आपल्यासाठी निर्माण करत असेल तर कोणत्या पद्धतीनं त्यांना काम लावावे. हेळंबा स्वामी, हेळंबकर स्वामी यांच्या मुलगी मोठा कीर्तनकार आहे, कीर्ती कीर्तनकार आहे, यांच्याच मुलगी आहे. तर या ठिकाणी सुंदरशा हा प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. करत असताना त्यांनी म्हटलं 2-3 व्यक्ती त्यांना अडचणी देणार होते. एकाला कॉलेजला पाठवून दिले म्हणे, एकाला नांदायला पाठवून दिले म्हणे, एकाला शेताला पाठवून दिले. परंतु नवऱ्याला कसं करता येते म्हणून पतिदेवाला सोबत घेऊन निघालेले आहे म्हणून दिंडीमध्ये. अशा प्रकारचे सती पती दोघांनीही या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये काही भक्त निघालेले. काही व्यक्तींना काही अपेक्षा नाही, काही मागणी नाही. कुठल्या प्रकारच्या अपेक्षा नसताना, मागणी नसताना या ठिकाणी येण्याचं एकमेव कारण आहे आपल्या या यात्रेमध्ये संसारात जे मिळणार नाही ते आनंद आपल्या या दिंडीमध्ये प्राप्त होतो. ते आनंद लुटण्यासाठी अनेक ठिकाणं असेल, अनेक व्यसन असेल, एक भक्तीचा नशा या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात तुम्ही, चढलेली असते का, निशा की नशा. परंतु हे ते पिले तव चढत असेल, परंतु हे अखंड चढून राहणारा जे आहे ते कधी उतरणार नाही. ज्यावेळी विमुख होतो, विमुख झाल्यानंतर उतरायला सुरुवात होते. यात्रा संपला, डोंगर चढायला सुरुवात झाली, समजून घ्यायचा निशा उतरून गेली. परंतु काही भक्त तसा नाही. अखंडपणे प्रेम करणारे, माऊलीच्या प्रती निष्ठा बाळगणारे आहे. हे सूत्र जे आहे ना, सूत्र कोणाच्या हाती देतो आपण,
सूत्र देण्याचा वेळ आला. समजा घरामध्ये एक 4 मुलं आहे. 4 मुलांपैकी कोणाला जास्त सूत्र देण्याचा विचार करतो आपण? घर चालवायचं. जो हुशार आहे, हिसाब किताब ठेवतो, उधाळपट्टी करत नाही, बर्बादी करत नाही, व्यसनाधीन नाही, बाहेरचा ख्याल नाही, इस्पेट खेळत नाही, मटकाचा नाद नाही आणि मोबाईल मध्ये खेळ निघालेले तसं बी काही नाही. असा प्युरिटी असलेले जो लेकरू आहे त्या लेकराचा सूत्र देतो. तसा या ठिकाणी सुद्धा 5 वर्षाला एक वेळ सूत्र देण्याचा योग येतो. तो म्हणजे मतदान. मतदानाचा वेळ आल्यानंतर 5 वर्ष आम्हाला कोण योग्य रीतीने सांभाळेल, आमच्या देखभाल जो व्यक्ती चांगला करेल, उधळपट्टी करणार नाही, आपल्यासाठी जीव ओततो जीव, अशा प्रकार व्यक्तींना मी काही कुठल्या पार्टीला संबंधित नाही, कुठल्या पार्टीला आम्ही संबंधित नाही. तर आपण संबंध कशाला जुळलेले आहे? योग्य सूत्र चालविणारा जो व्यक्ती आहे त्यांना आपण दान करायचं. राजा बनविणारे तुम्हीच आहे. 5 वर्ष तुमच्यावर राज्य ते करणार आहे. आता तुम्ही त्यांना देणार आहे. म्हणून दुपारी एक व्यक्ती म्हटलं, अप्पा या मतदानाच्या वेळामध्ये तुमच्या यात्रा निघालेल्या आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून तुम्हाला म्हणायचं, ज्यांना अधिकार आहे जास्तीत जास्त वोट, ज्यांना वोट म्हणजे मतदान करण्याचा हक्क ज्यांना मिळालेले आहे त्यांनी बिलकुल मतदान करणं जरुरी आहे. घर सोडून एक दिवस तुम्हाला बाहेर जावाच लागेल. आता वर्षातून 2 वेळ तुम्हाला शाळेला यावं लागेल, म्हातारा झाला तरी. एक वेळ महाराजांच्या प्रवचनाला, एक वेळ मतदान करण्यासाठी, एक वेळ शिकण्यासाठी नाही, दान करण्याकरता. म्हणून ज्यांना हक्क मिळालं, वयस्कर असो किंवा लहान असो, 18 वर्षाच्या नंतर जो योगदान तुम्हाला करायचं आहे, प्रत्येक व्यक्ती बाहेर जाऊन बिमार असला तरी सुद्धा त्याला उचलून घेऊन जाऊन ओट टाका. एक ओटची किंमत फार महत्वाचं आहे. एक छोटंसं उदाहरण देऊन विराम करतो तुम्हाला. आपले बी सूत्रधार जसं आहे, यांच्या सूत्र आम्ही एक वेळ देऊन टाकलो, ते सूत्र आपण काढून घेण्याची इच्छाच होत नाही. अखंड 23 वर्ष त्यांच्यावरती हे सूत्र चालू आहे. वेळोवेळ निवडून कोण येतो? जो छान काम करतो त्यांना वेळोवेळ निवडून येतो. आता या ठिकाणी इलेक्शन करायचं गरजच भासणार नाही. बिनविरोध या ठिकाणी आम्ही निवडलेले आलो. अशा प्रकारची सेवा आहे. राजाजवळ एक राजाच्या बायकोच्या भाऊ, त्याला काय म्हणतात की मेवना, की राजांच्या पत्नीचे भाऊ मेवना. ते मेवना राजाजवळ काम करण्यासाठी राहिला होता. म्हणजे हिसाब किताब ते बायको म्हणजे त्यांच्या बहिणीला तो म्हणायचं, काय तुझा सक्का भाऊ आहे, अशा भाऊला छोटे छोटे काम देणे बरं दिसते का? बरं दिसते का? मोठा पदवी दिलं तर काही ना काही किंमत राहील. तुमचं बी किंमत, माझा बी किंमत आणि तुमच्या पतिदेवाचा बी किंमत. त्यावेळी बराच वेळ
जेवताना, ज्यावेळेस विश्रांती करताना प्रत्येक वेळेला टार्चर द्यायचं. म्हणजे राणी राजाला, काय राजा साहेब तुम्ही असा का करता, आमचा भाऊ आहे, आमची किंमत राहील का. काही ना काही मोठा पदवी त्यांना, प्रधानमंत्री बनवा त्याला. त्याला म्हटलं योग्यता लागते, योग्यता असल्याशिवाय सूत्र देता येत नाही. सगळ्याला राजा हो वाटावेस. आजकाल 288 जागाला 20-25 हजार लोक ते भरलेले आहे म्हणे, उभा टाकले म्हणे. काय म्हणतात त्याला, अर्ज भरलेले आहेत. सगळ्यांना राजा हो वाटतंय. त्यावेळे राजा म्हणाला थोडं मला परीक्षा घ्यावं लागेल. परीक्षा पास झालं तर मी काय करतो, त्याला प्रधानमंत्रीचं पदवी देतो म्हटलंय. प्रधानमंत्रीला बोलविलं, म्हणजे जो प्रेझेंट आहे, आणि त्यांच्या मेवनाला बी बोलविलं. दोघांना बोलून काही वस्तू त्यांना देऊन टाकले. हे ठेवा, मी ज्या वेळे मी मागतो त्यावेळे मला वापिस देऊन टाका. ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कोण पास होणार आहे त्यांना मी पद त्यांना मी सोपविणार आहे. ठीक आहे म्हटलंय. 1 वर्ष झाले, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, काही पत्ताच नाही. आणि 7-8 वर्षाच्या नंतर बोलून घेतले दोघांना. मी 8 वर्षापूर्वी काही वस्तू तुम्हाला दिलं होतो, ते वस्तू मला आणून द्या म्हटले. मेवनाला बोलूया, कुठं आहे ते, कुठं ठेवला, घेऊन या. त्यांनी फार जपून ठेवली होती ती वस्तू. इतकं जपून ठेवले, इतकं जपून ठेवले, लाखवर लाख, लाखवर लाख, लाखवर लाख घालून त्याच्यामध्ये ठेवले होते. उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेले नव्हते. एक वंजळभर त्यांनी हरभरा दिले होते. त्यांनी बांधून ठेवल्यामुळं सगळं कीड खाऊन पुरा पावडर झाला होता. नंतर त्या जे प्रेझेंट होते ना प्रधानमंत्री, त्याला बोलविले, आणा तुमचे कुठे आहे. राजा साहब, आपका सामने वो वस्तु नहीं ला सकते क्योंकि यहाँ पे जगह थोड़ा है. एक कंपाउंड आहे ना स्कूल का, या स्कूलच्या कंपाऊंड किती आहे तेवढा हरभरा पिकलेले, आणि सगळ्याला थोडा थोडा मी वाटून टाकलो होतो. जवळजवळ 2-3 हजार एकर हरभरा त्या ठिकाणी पिकलेले आहे. ठेवायला जागा नाही तेवढा पिकलेले आहे म्हणून म्हटलं. त्याच्यात काय आहे, कशासाठी दिले हे विचार न करता तो व्यक्ती लपून ठेवला. आणि हे बी जे मला दिलेले आहे, फक्त माझा या सत्ता स्वीकार करत असताना वंजळभर ज्यावेळी हरभरा दिलेले आहे, या हरभराच्या वाढ कसा करावा म्हणून ते बुद्धी लढून अनेक लोकांना त्यांनी वाटप केला होता. तेवढं वृद्धी होऊन त्या ठिकाणी आला होता तो धान्य. तशा प्रकारच्या हुशार इमानदार व्यक्तींना आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपला मालक बनवायचा आहे. त्यासाठी योग्य रीतीनं आपण निर्णय घ्यायचं. व तसेच आपल्या या दिंडीमध्ये येणारे आपल्याजवळ बीजेपी येतात, काँग्रेसी येतात, राष्ट्रवादी येतात, शिट्टी वाजणारे येतात, चेंडू वाजविणारे येतात, कितीतरी त्याचं चिन्ह आहे, मला काही सांगता येत नाही. सगळ्याला तेवढंच सारखंच सावली गुरुमावलीचं असते, ह्याच्यामध्ये काही संशय नाही. परंतु भाग्य बनून घ्यायचं असेल तर आपल्या हातामध्ये आहे.
त्याकरता या ठिकाणी आपल्या पदयात्रेमध्ये सुद्धा अनेक भाविक भक्त गरीब आहे, श्रीमंत आहे, लहान आहेत, मोठे आहेत, छोटे आहेत, अशा प्रकारचे अनेक भाविक आपल्या या दिंडीमध्ये सहभागी होऊन आनंद लुटतात. त्याकरता या मंगलमय प्रसंगी अनेक भाविक आता येता बरेचसे अनुभव मिळते आम्हाला. येता वाटामध्ये एक माताजी गटले, आपण थोडं इथं यावं, थोडं इथं या. माय सगळं पुढे गेले, मी मागे पडलो, तसं करू नका. नाही इथं म्हणून थोडं आत गेले. घेऊन जाता तांदळाचा पोतीपाट दाखविले आम्हाला. हे कसं काय? हे तुमच्यासाठीच आहे मले. बरं झालं पाठवा. नाही वर जायचंय मले. वर कुठं? महाडीवर चढ जायचं, वर जायचं होतं. म्हणजे तांदूळाचा पोती दाखवून मला वर घेऊन गेले. एवढं हुशार लोक राहतात. तरी सुद्धा दाखवून गेलं तर मी वर जात होतो. तरी सांगायचं म्हणजे कुठल्या प्रकारच्या माऊलीचा आपण सेवा करावे त्याने सांगितले आम्हाला कोणाला दाखवायचं नाही अप्पा, फक्त आम्हाला द्यायचं म्हटले. त्या प्रकारे या ठिकाणी अन्नदान करणारे अनेक भाविक भक्त या आपल्या वाहनामध्ये तांदूळ अर्पित केलेले अन्नदानाच्या माध्यमातून व तसेच काही वर्षापूर्वी आम्ही अखंड अन्नक्षेत्रासाठी 11,000 रुपये जमा केलं होतं. जवळजवळ 40 लाख रुपये जमा आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी अन्नक्षेत्र चालतो. आणि काही वर्षपर्यंत लॉकडाऊन पडायचा अगोदर आम्ही काय करत होतो, प्रत्येक घरला ते पॉकेट पोहोचत होतं. लॉकडाऊन पडल्यापासून जे पाकिट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तरी यावर्षी जे काही आपल्या सेवेमध्ये तुम्ही तत्पर झालेले आहात त्यांच्यापर्यंत पाकिट पोहोचावे, प्रसादाचा पाकिट प्रतिवर्ष असा आपण सुविधा करू. व तसेच ललिता की काय नाव, लताबाई अडसकर राजमाने काहीतरी आहे त्यांचं आडनाव, आकुष्कर आहे. लताबाई आकुष्कर, गरीब परिस्थिती आहे, काही मोठा श्रीमंत नाही. तरी त्यांच्या मनामध्ये एक संकल्प झाला होता काही वर्षापूर्वी. त्यांनी एक रूमसाठी 1 लाख रुपये त्या ठिकाणी अर्पण केलेले आहे. तर त्या माऊलीचा आठवण इथं आल्यानंतर आम्हाला येत असते. तर या प्रकारे अनेक माता, काल तुम्ही ऐकलेले आहे, दुपारी 2,11,000 रुपये इसुब ओडगाव रुपेश पाटील यांनी आपल्याला काल अर्पण केलेले आहे. त्या प्रकारे तुमच्या सर्वांच्या सहयोगानं या ठिकाणी जे आपण 400, 500 आणि 15 रुपये जे काही अर्पण केलेले आहात, हे सगळं 15 रुपये असो, 15,000 असो, 2 लाख असो, सगळा टोटल पैसा आमचा कमंडलू मध्ये पडते. हे कुठं पैसा जाणार नाही, काही वाया जाणार. हा ते कोणतं गाव होतं ते? राडीमध्ये एक गरीब माणूस मागे लागला होता. आपा थोडा वो 5 मिनिटं, थोडा वो 5 मिनिटं. थकलेले हो आम्ही, लवकर झोपतो. नाही महत्वाचं काम आहे, थोडं या म्हणून तिथं घेऊन गेलं. हळू खिशातला 11,000 रुपये, कोणाला सांगू नका असं म्हणून हळू बोलू लागले. काही लोक माईक मध्ये सांगितल्याशिवाय त्यांना समाधान होत नाही. माझा कानात तो सांगतो, कोणाला कशाची भीती आहे म्हणलो मी? तुझं बायकोची भीती आहे, तुझं भावाचा भीती आहे, कोणाचं भीती आहे? कोणाचा भीती नाही, देवाचा भीती आहे मला. कस काय देवाचा भीती आहे? ज्यावेळी मी बोललो माझा दान केलेले वाया जातील म्हणून मला भीती वाटते मला. एवढा अपेक्षा करणारे काही भक्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असा हा विचित्र भक्त आम्हाला आढळतात. तर रात्री 11 वाजता घेऊन गेले ते बी. मी मला 11 वाजता कस काय? कोणी बघू बी नाही, कोणी ऐकू बी नाही, एवढा विचार लोकांचे असतात. तर अजून पहाटे 5 वाजता मला आरतीला जायचं होतं. तिकडे जाऊ नका आपा, थोडासा काम आहे म्हणून ते वास्तू
दाखविण्यासाठी भूमिपूजनासाठी नारळ फोडला म्हणून तुमच्याकडे मी आरतीला येऊ शकले नाही. कारण तुमच्याकडे मी आलो इथं अडकून बसतो. इथं जवळच एक गाव आहे असर ढऊ, अंजन ढऊ, अशर ढऊ. हा, मी ते प्रवचन बोलता बोलता एक गोष्ट बोलो. हे असर ढऊ नाही, अश्रूचा ढऊ म्हणलो. अश्रूचा ढऊ, गुरमावलीसाठी अश्रू काढणारे तुम्ही भक्त मंडळी आहात. तुमच्या ढवामध्ये मी उडी मारलो म्हणलो. अश्रूच्या ढवामध्ये उडी घेण्यासाठी मी सगळे भक्त कुठं जातात माहितीये का? कपिलधारच्या वाटामध्ये जातात. मी अडसून प्रतिवर्ष असर ढऊला मी चलत असर ढऊ पर्यंत जातो आणि त्या ठिकाणी त्यांना दर्शन आशीर्वाद देतो. कशासाठी? भक्त कूर्मदासासाठी पांडुरंग ते देवारा सोडून त्या कूर्मदास पर्यंत ते रिटर्न गेले होते. त्याच प्रकारे आम्ही असर ढऊला अडस सोडून नाही, मनमत माऊली सोडून अडसून असर ढऊला जातो. तदनंतर ह्या भक्तांच्या समाधानासाठी अजून मला रिटर्न या ठिकाणी यावं लागतं. यांना भेट घेऊन स्वामी परिवार भरपूर आहे, आपला समाज भरपूर आहे, तर यांना दर्शन देऊन जायला मला 12 वाजते. आंघोळ पूजा करायला 1 वाजते. पाणी पिणं भयानक अवघड होते. तरी सुद्धा तुमचं मन आम्ही नाराज करू शकत नाही. तरी सुद्धा एवढा प्रेमळ भाव आपले अध्यक्ष महोदय मांडे सरजी बोलल्याप्रमाणे ज्यावेळेस 23 वर्षापूर्वी जे आपल्याला अडस आम्हाला आढळत होतं आणि 23 वर्षाच्या नंतर हे आपण परिसर पाहतो, आसमान फरक झालेले. पडित पडलेले महादेव मंदिर सुद्धा त्या ठिकाणी दर दिवस पूजा पाठ आरती त्या ठिकाणी होत असलेले पाहून आम्हाला फार आनंद वाटतं. हे भक्तीचा नाद आपल्या या गावामध्ये, धन्यतयाचे गाव, धन्यतयाचे संसार, इथे गजर नामाची म्हणजे शिवभक्तांच्या पदस्पर्शाने या पवित्र भूमी अडकेश्वर महादेव, शंभो महादेव हे पुरातन इतिहासाचं गाव आहे. अडस काय परवा निर्माण झालेले गाव नाही, इतिहासाचं गाव आहे. येता येता मी बघितलं मोठं बुरुज दिसलं. ते बुरुज कोणाचं आहे? ते बुरुज अडसकर. बघा अडसकर, त्यांचं नाव अडसकर. अडसकर MLA काहीतरी होते इथं. हा, तर त्या प्रतीक आम्हाला पाहायला मिळते. हे इतिहासाचं गाव आहे, फार पुरातन काळातला गाव आहे. आणि तेवढंच आपला अडकेश्वर भगवान अनंत कालाचा पुरातन देव आहे. सर्व देवा माझा थोर एक माझे उमावर. म्हणजे थोर देव महादेव, महादेवाचा स्थान अडकेश्वर भगवान या ठिकाणी निवास करत आहे. थोडासा आपल्याला विसर पडला होता. आता विसर पडलेले जागृत करण्यासाठी कोणाला बोलून घेतले माहितीये का? तमलूरच्या महाराजाला एवढा भक्तांना घेऊन तुमच्या गावापर्यंत आणायला लावले. भरपूर डायरेक्ट रोड होता, मला जायला काही रोड नव्हता का? परंतु बोलविणाराचा काम कोणाचे होते? म्हणजे शंभू भगवंत आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलं. थोडसा विस्कळीत झालेले आहे, गुरुमावली थोडा झाडू मारून जा म्हणून मला इकडं पाठवून दिले. आलं का लक्षात? 23 वर्षापासून झाडू मारत 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 23 वर्ष आम्ही गाठलेले आहे. आता स्वच्छ झालेले आहेत, सुंदर झालेले आहे. आता अशा प्रकारे स्वच्छता, बहिरंगाचा स्वच्छता आमचं नाही, अंतरंग स्वच्छ करण्याकरता गुरुमाऊलीचा आगमन होत असते. त्याकरता तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये जवळजवळ या 23 वर्षाच्या काळामध्ये आपण सेवा करत आलेले आहे. आणि तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभो. व तसेच कोल्हापूर इचलकरंजी, कोल्हापूरहून एक डॉक्टर साहेब आलेले आहेत. माझ्याकडे येणारे जे डॉक्टर असो, इंजिनियर असो, कलेक्टर असो, तहसीलदार असो, डिप्टी कलेक्टर असो, कोणीही माझ्यासोबत
येत राहतात, परंतु आपल्या परीक्षा घेऊन ते येतात. लक्षात आलं का? येणारा भक्त परीक्षा घेऊन येतात. आता तुम्ही ऐकलात, 18 वर्षाच्या नंतर पुत्र संतान त्या ठिकाणी प्राप्त झाल्यामुळं आपण या ठिकाणी अन्नदान करत आहोत असं म्हणून बेनक सांगवीची एक भक्त या ठिकाणी अन्नदान केलेले आहे. 18 वर्षाच्या नंतर लेकरू झालेले, 25 वर्षाच्या नंतर झालेले रेकॉर्ड. आता गेल्या वर्षी तुम्हाला बोललो, माताजीचं उमर 56 इयर आहे. 56 वर्षाच्या माताजीला पुत्र संतान झालेले आहे आणि तेही सुद्धा काल की परवाच्या दिवशी. त्यांनी तर वेळोवेळी मला कॉन्टॅक्ट मध्ये राहतात, परंतु मोबाईलच्या माध्यमातून फोन पे करून सांगितलं, आपल्याला आठवण करून द्या, या ठिकाणी माझ्या लेकराला थोडा आशीर्वाद द्या म्हणून. तिथून फोन केले. आता 3 वर्षाचा लेकरू आहे, बसव कल्याण नगरात. हा, कपिलाधारला तिने येणार आहे म्हणे आणि तुम्हाला सगळ्यांना ते भेटणार आहे. तर या प्रसंगी अशा अवतीभोवती असलेले अनेक भाविक भक्त आमच्या सेवेमध्ये तत्पर आहे. आणि अजून कोणाला काही तुम्हाला सेवा करायचं असेल तर कपिलाधार पर्यंत आपल्याला टाइम आहे. आता फक्त 2 मुक्काम राहिलेले आहेत. आता 8वा मुक्काम या ठिकाणी आपण करत आहोत. काही वेळाच्या नंतर अजून 4-5 वाजता इथून उठून शिवपाठ वगैरे करून आपण मार्गस्थ होणार आहोत. त्याकरता उरलेले आपला जो यात्रा आहे आनंदपूर्वक त्या ठिकाणी पार पडणार आहे. उद्याच्या रात्री सुद्धा असा हा उघडामध्येच आपण त्या ठिकाणी कार्यक्रम साजरी करणार आहोत. तरनळ्ळीला मुक्काम आहे ना, उद्या तरनळ्ळीला मुक्काम आहे. एवढा अपेक्षा बाळगतो. रात्रभर बोलत बसलं तरी सुद्धा मला काही तुम्हाला बघून थकवा येत नाही, ऐकणाऱ्याला सुद्धा बिलकुल थकवा येत नाही. मजबुरी आहे, डोळा लागते, दुसरं काहीच नाही. सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करूनच आपला जीवन कृतार्थ करून घ्या. तेवढं मरमर करून त्यांनी स्वयंपाक करून ठेवलेले आहे. आता 2च दिवस तुम्हाला जेव 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 तुम्हाला म्हणतील. घरी गेल्यानंतर तुम्हाला कोणी जेव्हा म्हणणार नाही. इथं कितीतरी ह्या फुलकी दाखविणारे आहे. एवढा अपेक्षा बाळगून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर 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 हर. आरती लावा. सगळे उठा का फक्त आरती करू ना. आरती शिवरागा Oh